कर्जत तालुक्यातील मोग्रज ग्रामपंचायत हद्दीतील आंबिवली गावाजवळील चिल्लार नदीवरील केटी बंधाऱ्याच्या 25 लोखंडी प्लेटी अज्ञात चोरट्यांनी चोरी करून नेल्याची घटना उघडकीस आली. विशेष म्हणजे प्रत्येक प्लेटचे वजन सुमारे 50 ते 60 किलो असल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात लोखंडी साहित्य चोरीला गेल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आंबिवली व शिंगडोळ गावाच्या मध्यभागी असलेला हा केटी बंधारा सध्या दुरुस्तीसाठी घेण्यात आलाय. त्यासाठी आमदार निधीतून निधी मंजूर करण्यात आलाय. दुरुस्तीच्या कामादरम्यान बंधाऱ्यावरील लोखंडी प्लेटी काढून सुरक्षितपणे बाजूला ठेवण्यात आल्या होत्या. मात्र रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी तब्बल 25 प्लेटी लंपास केल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी ठेकेदार काम सुरू करण्यासाठी घटनास्थळी आले असता प्लेटी गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी तातडीने कशाळे ग्रामीण पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली आहे. सरकारी मालमत्तेची चोरी झाल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू करण्यात आलाय. स्थानिक ग्रामस्थांच्या मते या लोखंडी प्लेटी केवळ बंधाऱ्याचा भाग नसून गावाच्या पाणी व्यवस्थेशी थेट संबंधित आहेत. दरवर्षी नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात नदीतील पाणी कमी झाल्यानंतर या प्लेटी बसवून पाणी अडवले जाते. त्यामुळे नदीलगतच्या विहिरीमध्ये पाणी साठा निर्माण होतो आणि उन्हाळ्यात आंबिवली गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होण्यास मदत मिळते. दरम्यान कशाळे ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून चोरी गेलेल्या लोखंडी प्लेटी आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी चौकशी सुरू आहे. गावकऱ्यांनीही आरोपींना लवकरात लवकर अटक करून सरकारी मालमत्ता परत मिळवण्याची मागणी केली आहे. ग्रामपंचायत मोकरजमध्ये आंबिवली गावामध्ये मी ग्रामस्थ सागर बाळा बोलतोय. आमदार निधीमधून जे बंधाऱ्याचं जे एक रिपेरिंगचं काम म्हणजे स्थळ ते जे पाण्याचा साठा होत नसल्यामुळे पाण्याची गळती जे रिपेरिंगचं काम म्हणून आम्ही घेतलं असताना पाण्याचं जो रिपेरिंगचा डॅम जे पायाचं खोदकाम करून पुन्हा रिपेरिंग काढत असताना पूर्ण ज्या बंधाऱ्याच्या प्लेटी आहेत त्या पूर्ण साईडला ठेवल्या असतात. टोटल 26 प्लेटी होत्या. त्याची ती एक प्लेट तर ते जवळच आहे, पण 25 प्लेटी बाजूला केल्या असता जवळपास काम पूर्ण करत असताना अज्ञात व्यक्तीने जवळपास रात्रीच्या सुमारामध्ये सर्वच्या सर्व प्लेटी चोरीला गेल्या. त्याची दखल घेत असताना माहिती घेत असताना मी पोलीस प्रशासन कशाळे ग्रामीण पोलीस अधिकाऱ्यांची तात्काळ भेट घेऊन त्याच्यावरती NOC नोंद केलेली आहे. पोलिसांकडून एवढीच विनंती आहे का तुम्ही गेलेल्या प्लेटीची जी छानशी करून किंवा त्याची चौकशी करून ज्या काही प्लेटी असतील त्या लवकरात लवकर मिळून द्यावी किंवा त्याचा शोध घ्यावा किंवा ते ज्या चोरट्याने जे काही प्लेटी चोरून नेलेत त्याचा लवकरात लवकर शोध घ्यावा हीच आमची एक विनंती आहे. जे कुणी जे प्लेटी चोरून जे काम केले ते खूप चुकीचं केलं, कारण या नदीचा जो उपयोग पूर्ण ग्रामस्थ मंडळी आंबिवली पिण्याच्या पाण्यासाठी किंवा वापरत्या पाण्यासाठी वापर केला जातो. गेले ह्या वर्षी पूर्ण पाण्याची पातळी लिकी नसल्यामुळे पूर्ण पाणी संपलेलं गेलेले. त्यासाठी हा रिपेरिंगचं काम म्हणजे दुरुस्तीचं काम घेतले असताना ज्या काही अज्ञात चोरट्यांनी हे जे काम केले हे खूप चुकीच्या प्रकारे काम केले. याच्यामध्ये सर्व ग्रामस्थांना आंबिवलींना खूप मोठं नुकसान होऊ शकतो. हे त्या पुढच्या कालामध्ये जर असेच काही घडत असेल तर खूप आंबिवली ग्रामस्थांना चुकीचं काही गोष्टी सहन कराव्या लागतील.